त्याच्यामध्ये थोडासा चिमूटभर हळद, थोडासा तेल टाकून डाळ शिजवून घ्यावे. गॅस चालू करून त्याच्यावरती डाळ शिजवायला ठेवावे. शिटी 20-25 मिनिट भिजवून घ्यावे. 4 ते 5 शिट्टीने डाळ शिजवून घ्यावे. चार शिट्टी झाल्यानंतर थोडासा गॅस बारीक करून देण्याचा प्रकार होईल. एका बाउलमध्ये फोडणीसाठी आपण तयार केलेला लिंबूचा रस, शेवगा, शिजवून घेतलेले शेवगा आणि एक टमाटा, एक कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची. बाउलमध्ये तेल टाकावे. एक माप तेल टाकल्यानंतर थोडंसं जिरे, मोहरे टाकावे. हिरव्या लाल मिरच्याचे बिया टाकावे जर आपल्याकडे असेल तर. त्याच्यानंतर टोमॅटो घेतले. त्यानंतर हिरव्या मिरची कापलेल्या थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यावा कापलेले. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवावे. थोडासा कांदा लालसर होईपर्यंत थांबावे. कांदा लालसर झाल्यानंतर कापून घेतलेले कोथिंबीर टाकावे. कोथिंबीरनंतर कढीपत्ता टाकावे. झाकण ठेवून घ्यावं. थोडासा टोमॅटो कांदा लालसर होईपर्यंत आपण शिजवलेले डाळ घोटून द्यावे. डाळ घोटण्यापूर्वी चवीनुसार मीठ टाकावे. आणि शिजलेले शेवगा त्याच्यानंतर छानसा मिक्स करूया. गॅसचा फ्लेम मीडियमवर ठेवा. थोडा होईपर्यंत झाकून ठेवा. छानसं उकळताना थोडासा अद्रक टाकून लसूण टाकून घ्यावा. हा आता आपण फोडणी दिलेला चिंचेचं पाणी पडते त्यामध्ये आपण घेतलेले डाळ टाकावे. हा झाला आपला अस्सल सोलापुरी आमटी. याला आम्ही या ठिकाणी चारू असे म्हणतो. 5 ते 10 मिनटं हा याला उकळू द्या आणि गरम गरम भातासोबत खावा.